शेवटचा विषय ऐका गड्यानो, लय मार्मिक आहे, लय गोड आहे मंडळी. आमच्या जीवनातून आई वजा करा, ऐका, आमच्या जीवनातून बाप वजा करा, आमचं जीवन हे शून्य आहे, शून्य. ऐका, लोक म्हणतात, लेकरं म्हणतात, पोरं म्हणतात, ऐका, काय केलं तुम्ही आमच्याकरिता? एक सांगू का, आज कितीही वैभव आम्ही निर्माण करू द्या, पण त्याच्या पाठीमागे जे घडवण्याकरिता, आम्हाला घडवण्याकरिता ज्यानं प्रयत्न केला आहे, तो आधार विसरता येत नाही. आईच्या बापाच्या शिवाय आमचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. संपलं माझं कीर्तन. शेवटचा विषय ऐका, ऐका. गणिताचा वर्ग चालू होता. सुशिक्षित मंडळी, जाणकार मंडळी माझ्या समेत उभी बसलेली आहेत. ऐका गड्यांनो, गणिताचा वर्ग चालू होता. गणिताचा वर्ग चालू असताना समोरच्या टेबलावर खडू ठेवलेला होता. तो खडू त्या गुरुजींनी हातामध्ये घेतला. ऐका, फळ्याजवळ येऊन गुरुजींनी 1चा अंक लिहिला. सर, कितीचा अंक लिहिला? 1चा अंक लिहिला. ऐका, त्या टेबलावर गुरुजींनी खडू ठेवला. समोरच्या बेंचवर हुशार विद्यार्थी बसलेले होते. त्या हुशार विद्यार्थ्यांपैकी एक, समोरच्या बेंचवरचा एक हुशार विद्यार्थी उठला. गुरुजींनी ठेवलेला, टेबलावर ठेवलेला जो खडू होता ना, तो खडू त्या मुलानं आणि अशा प्रकारे उचलला. आता ऐका, आणि फळ्याजवळ येऊन त्या गुरुजींनी 1चा अंक लिहिलेला होता ना, त्या 1च्या अंकापुढे त्या मुलानं 1 शून्य पुढे लिहिला. बाळानो, संख्या किती झाली? बोला, संख्या किती झाली? अगदी बरोबर आहे. खूप सुज्ञ मंडळी आहेत. संख्या 10 झाली, अगदी रास्त आहे. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? हा बाळा, शून्याची किंमत किती झाली? 12. तू नीट नाही ऐकलं. 1 पुढे होता, पुढे शून्य लिहिला, संख्या झाली 10. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? शून्याची किंमत 10 नाही झाली, 9 झाली. कोणीतरी एक जण म्हटलं होतं मला, कोणीतरी एक जण दिसत 9 झाली, 9, 10 नाही झाली. नाही कळलं? अजून सोपं ऐका. अजून एक विद्यार्थी उठला. त्याने खडू हातामध्ये घेतला आणि त्या असणाऱ्या मुलानं अजून 1 शून्य पुढे लिहिला. आता मला सांगा, संख्या किती झाली? बरोबर आहे, संख्या किती झाली? 100. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? किती झाली? 99. आता ऐका, 99 नाही ना झाली दादा, 90 झाली ना. पहिले 1 होता तेव्हा 9 किंमत होती, आता 10 होते. म्हणजे किती किंमत झाली? अजून एक विद्यार्थी उठला. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत विद्यार्थी उठवतच राहतो. आता लवकर, आता लक्षात येईल तुमच्या. ऐका, तो विद्यार्थी उठला, खडू हातात घेतला. त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजून 1 शून्य पुढे लिहिला. 1 शून्य पुढे लिहिला. आता मला सांगा, संख्या किती झाली? बरोबर, 1000. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? आता तुम्ही हुशार झाला. गणिताचे लेक्चर तास चांगले सक्सेसफुल झाले आपले. काय वा, काय झाली? शून्याची किंमत 900 झाली ना. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा, ऐका, 9, नीट ऐका, 9, 90 आणि 900 ह्या किमती तुम्ही कशाच्या सांगितल्या? बरोबर आहे, कशाच्या सांगितल्या? शून्याच्या. 9, 90 आणि 900 ह्या किंमत कशा सांगितल्या? शून्याच्या. आता ऐका, शेवटच्या बेंचवर एक बिलिंदर कार्ट बसलेलं होतं. आणि बहुतेक बिलिंदर कार्टी शेवटच्या बेंचवरच बसलेले असतात. आणि त्यांचा बिलिंदरपणा आता सांगायला मला वेळ नाहीये. कीर्तन सप्ताहाचं असलं की मग सांगायला जरा गोड वाटतं जरा. आता नको सांगायला. ऐका, ऐका ना, शेवटच्या बेंचवरची विद्यार्थी हो, ती कार्टी काय म्हणत असता माहिती का? हे पुढचे काय लय शहाणे. मागच्या बेंचवरचे काय म्हणतात? पुढचे काय लय शहाणे का? यांनी प्रयोग केले, यांनी नवीन नवीन उद्योग पुढे जाऊन केले, आम्ही काही कमी आहे का? मी काही कमी आहे का? म्हणून तो विद्यार्थी उठला शेवटच्या बेंचवरचा. गुरुजींनी समोर टेबलावर ठेवलेला खडू होता, तिथे टेबलाजवळ आला आणि समोरच्या टेबलावर ठेवलेला खडू होता ना, त्या मुलानं काय केलं? तो खडू आहे ना, तो खडू नाही उचलला, डस्टर उचललं. डस्टर फळ्याजवळ गेलं
आणि गुरुजींनी एकचा अंक लिहिलेला होता ना, तो एकचा अंकच पुसून टाकला. आता मला सांगा शून्याची किंमत किती झाली? काय लबाड बोलताय राव आपण. 1 मिनिटापूर्वी तुम्ही काय म्हटलात? शून्याची किंमत किती? 9, 90 आणि 900. आणि आता तुम्ही म्हणतात शून्याची किंमत 0. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शून्याची किंमत 0 जरी झाली, ऐका अजून एक विद्यार्थी उठला. शेवटचा होता. ऐका, एक विद्यार्थी उठला, खडू हातामध्ये घेतला आणि फळ्याजवळ येऊन त्या गुरुजींनी एकचा अंक लिहिलेला होता ना, त्या मुलानं पुसलेला होता ना, त्या जागेवर त्यानं काय केलं? त्या जागेवर त्यांनी एक मोठा 0, बाकीच्या शून्यांपेक्षा मोठा 0 त्या ठिकाणी लिहिला. कारण असं असतं, छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 50% जास्त असते. नसतं ना? 0 छोटा असू द्या, 0 मोठा असू द्या, शून्याची किंमत 0च असते. आता लय विषयाला, गोड विषयाला मी स्पर्श करतो ऐका. पण त्याच शून्याची किंमत 9, 90 आणि 900 अशी जर त्या शून्याची किंमत त्याला वाढवायची असेल ना, त्या शून्याने एकच केला पाहिजे. काय? त्या एकाचा आधार घेतला पाहिजे. एकाचा आधार घेतला, शून्याची किंमत 9 झाली, 90 झाली, 900 झाली. तद्वत त्याच प्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही किती वैभव निर्माण करा, किती अस्तित्व निर्माण करा, किती आणि अशा प्रकारे बाग बंगला, ऐश्वर्य, धन, संपदा, लौकिक प्रतिष्ठा, सगळ्या बाजूने अनुकूलता आमच्या जीवन परिपूर्ण होऊ द्या. त्या परिपूर्ण आकाराला आधार कुणाचा असावा? आधार फक्त आईचा आणि बापाचा असावा. कारण आईच्या बापाच्या आधाराशिवाय आमचं जीवन पूर्ण होऊ शकत नाहीये. आमचं जीवन 0 आहे. आधार देणारा आई आणि बाप आहे, तो आमच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं आधार आहे. म्हणून या माऊलीनं या परिवाराकरता दिलेलं योगदान सर्वस्वी मोठं आहे. महाराज म्हणतात आज ती माऊली गेली, आता ती माऊली असणाऱ्या कर्तृत्वानुसार तिथपर्यंत गेलेली आहे ना. महाराज म्हणतात त्या माऊलीला आता परत कुठेच आणि अशा प्रकारे देवाच्या चरणाच्या शिवाय कुठेच जागा मिळू नये. नक्की देवाच्या चरणाशीच जागा मिळावी. अभंगाचं दुसरं चरण बोला. निरंजनी निराभासी पूर्ण झालं समर, निराभासी पूर्ण झालं समर, निराभासी पूर्ण झालं समर, निराभासी पूर्ण झालं समरस. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाई नाना काकड या मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आमच्या धर्मपरंपरेनुसार असणारा वर्षश्राद्धाचा विधी, त्या निमित्तानं वेगवेगळे अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, या कीर्तन आणि या ज्ञानदानाच्या माध्यमातून हाही एक दान धर्माचा भाग आहे. या सगळ्या माध्यमातून जेवढं काही पुण्य आज या परिवाराच्या संबंधानं, या परिवारानं, या माऊलीच्या संबंधानं घडलेलं आहे ना, हे पुण्य आणि प्लस तिच्या आयुष्याची पुण्याची शिदोरी, याच्या आधारे त्या माऊलीला सद्गती प्राप्त व्हावी अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं ज्या पतीच्या खांद्याला खांदा लावून या माऊलीनं प्रपंचाचा गाडा हाकला, या माऊलीच्या पश्चात अर्थातच त्यांचे पती श्री नाना मुरलीधर काकड. मगाशी नानांचा आणि बोलण्यातला मी थरकाप बघितला, बोलण्यातली आणि भाव बघितला. खऱ्या अर्थानं असा दाव अर्ध्यावरती राहिल्यासारखे भाव त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दिसत होता. पण एकच आहे, खेद जरी असला पण या माऊलीचं कर्तृत्व मोठं आगाध आहे.
या माऊलीच्या पश्चात ज्या काही मुली आहे त्यामध्ये सौभाग्यवती वैशाली नाना काकड, त्याचप्रमाणे सौभाग्यवती ज्योती पोपट पवार, त्याचप्रमाणे सौभाग्यवती छाया कैलास उंबरकर, सौभाग्यवती वंदना गणेश काळे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे चिरंजीव अर्थात एक सद्गुणी चांगला मुलगा या माऊलीला खऱ्या अर्थानं एक आधारभूत प्रपंचाचा आणि प्रपंचाला समर्पक अशा प्रकारे सुसंस्कृत असा मुलगा अर्थातच श्री दत्तात्रय नाना काकड. त्याचप्रमाणे या मातोश्रींच्या पश्चात जो काही परिवार आहे त्यामध्ये पुतणे संपतराव सीताराम काकड, संतोष सीताराम काकड, त्याचप्रमाणे पुतणी सौभाग्यवती अनिता शिवाजी गडाक, त्याचप्रमाणे पुतणी सौभाग्यवती रोहिणी कांताराम रहाणे, नातू अमोल लव आणि प्रणल, त्याचप्रमाणे ध्रुव, अशा प्रकारचा संपूर्ण काकड परिवार आपल्या सर्वांच्या वतीनं या मातोश्रींना आदरांजली समर्पित करतो, भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. विठोबा हरे विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.